कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापूचं तुमच्या नवऱ्यापेक्षा कलेक्टर मॅडमवर लई प्रेम दिसते हो। तुझ्या ना संसाराची आताशी कुठेतरी सुरुवात व्हायला लागली ग। आणि मला कळलंय की तुम्हाला राहायला घरी नाही आणि मग आता जमीन बी नाही की तुम्हाला आता। मोना माझी राणी, हे बघ मी आज तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले। मोना, तुझं आणि माझं प्रेम या गुलाबासारखं नेहमी ताजं राहील, तो शब्द आहे आपला, हे तुझ्यासाठी। मोना, काय फायदा तुमच्या या प्रेमाचा? तुमच्या माघारी मला या घरात काय किंमत आहे? मोना ग काय बोलते तू? नाही, तुम्ही ना नुसतं काम करत राहा, गाढवासारखं नुसतं काम काम काम, मागचा पुढचा काहीच विचार करायचा नाही। अगं पण काय झालंय ते नीट सांगशील का मला? तुमच्या माघारी आपली जेवढी जमीन होती ना, तेवढी सगळी जमीन त्या बापूंनी अमोलच्या नावावर केली आहे, हे माहितीये का तुम्हाला? मोना अगं असं असेल तर बापू बोलतील की मला, आणि त्यांनी असं केलं त्यामागे काहीतरी कारण असेल ना। हो, तुमचं डोकं आहे की खोका? जेवढी होती तेवढी जमीन त्या अमोलच्या नावावर केल्यावर आपल्याला काय राहणार आहे? बोला ना, आता काय झालं? तुम्हाला भविष्याचा विचार नाहीये का? अगं मोना, आपल्या भविष्याचा विचार आपणच केला पाहिजे की, आणि बापूंच्या जमिनीचं काय करायचं ते बापू ठरवतील की। अच्छा, म्हणजे आता बापूंना जे हवं ते तुम्ही करायला देणार नाही का? बापू आजारी पडल्यावर त्यांच्या औषधं गोळ्या दवाखाना हे सगळं तुम्ही बघणार, पण आता मात्र हे सगळे निर्णय बापूंनी एकट्याने घ्यायचे का? ए बाई तू जरा शांत हो की। मी नाही राहणार शांत, मी शांत नाही राहणार। तुमच्या असल्या वागण्याने ना एक दिवस माझी अवस्था त्या फुयाची सारखी होणार आहे। अगं मोना काय बोलतेस तू? हे बघ मी असताना असं काय पण नाही होणार। ते काय नाही, हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, तुम्ही जाऊन वंशासोबत बोलणार आहात का मी जाऊन बोलू? पण मोना ठीक आहे, जे काय आहे ना ते मीच जाऊन बोलते। हे थांब, जे काय असेल ते मी बोलतो दीदीशी, तू थांब। म्हणा बाई, अहो मी जेव्हा आले ना तेव्हा मला वाटलं की सगळ्या घरात कलेक्टर मॅडमच चालत असेल, पण किचन मध्ये तर त्यांचं काय चालत नाही, तुमचंच सगळं चालतंय है ना? मग भुयाजी, तुम्हाला का मी अशी तशी वाटते का? नाही नाही, बरोबर आहे तुमचा, किचन मध्ये तो कोण फिरकत बी नाही है ना? भुयाजी आजकाल नाही, मी लई दिवसापासून इथं सगळं बघते बघा। पण मी काय म्हणते, नुसतं किचन मध्ये चालत उपयोग नाही, अख्ख्या घरात बी चाललं पाहिजे। भुयाजी तुम्ही कालपासून हे काय बोलताय हो? बघा, एवढी मोठी जमीन छोट्या मालकांच्या नावावर करायचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला, तुम्हाला विचारलं का तरी? आणि बरं घेतला ते घेतला, तुम्हाला बोला म्हणलं तर तुम्ही बी काय बोलले नाही है ना? भुयाजी मी कसं बोलणार त्यांना, पण आज सकाळीच मी यांच्या कानावर घातले। तुम्हाला काय झालं हसायला? आता तुम्ही बोलायला सांगितलं आणि तुमचा नवरा बोलला, झालं। का नाही बोलणार? नक्की बोलतील ते। अहो म्हणा बाय, किती बोळे आहे ग तू। हे बघ आता तुझा नवरा त्याच्या बापाला आणि बहिणीला कसा बोलेल बरं? त्यांनी काहीतरी तुझ्या नवऱ्यासाठी केलं असेल का नाही, त्याच्यामुळं तुझा नवरा बोलूच शकणार नाही। जे काय बोलायचं असेल ना ते तुलाच बोलायला लागणार आहे। मी नसते बाई बोलत। वंश जे करतात ना तर लई विचार करून करतात बघा। मग झालं, पण कल्याण सगळं। भुयाजी वेळ मिळेल तेव्हा ते बोलतील, आणि मी जर बोलायला गेले ना तर चुकीचा अर्थ निघेल ना। काय 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 चुकीचा अर्थ निघणार आहे तेव्हा? हे बघ, तुझ्या जागी जर कलेक्टर मॅडम असते ना तर तिने बी हेच केलं असतं। हे बघ मोना, तुला काय करायचं असेल ना ते आता लवकर केलं पाहिजे,
नाहीतर हे निघून गेली की मग तू काय बोलली न काय झालं तरी काय बी होणार नाही मग. हा मोना हा बडीशेप पाहिजे होती सगळ्यांना. कुठे आहे? मी देते. हा मी देते. मोना बाकी किचन भारी आहे बरं का तुझं. मला बाई मी जरा बाहेरचं आवडते. हो हो अय काय चाललंय नक्की डोक्यात? अहो मी जे सकाळी तुम्हाला बोलली त्याबद्दल तुम्ही वंशनसोबत बोललात का? नाही बोललात ना? अहो, तुम्ही माझं ऐकणार आहात का नाही? मोना का असं काय करतीस? कधीतरी माझं पण ऐकत जा की. अच्छा आता मला तुम्ही फसवताय का? नाही म्हणजे सकाळी तुम्ही मला म्हटला की मी बोलतो म्हणून आणि आता उलट मला समजवताय. मोना बघ मी बोलतो दीदीशी, थोडा वेळ जाऊन दे. हा वेळ जाऊ द्या सगळं जाऊ द्या. एकदा का हातात सगळं गेलं ना की तुम्ही मोकळे मला कारण द्यायला. अगं मोना हे बघा आपण काही दुसऱ्यांचं काही मागत नाहीये आणि आपली जमीन आपण दुसऱ्यांना का द्यायची? मोना अमोलन दीदी काय परके आहेत का? तुम्हाला कसं कळत नाही हो? आपलं तर हक्काचं असतं ना आणि आपल्याला कोणीच काय बोलू शकत नाही. मोना अगं पण मला नाही वाटत की तुमच्या याच्याने बोलणं होईल. आता मी एक काम करते मीच जाऊन बोलते वंशनसोबत. मोना माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तू? तुम्ही मला एवढंच सांगा की तुम्ही वंशनसोबत बोलणार आहात की नाही. ठीक आहे बाय बोलतो मी दीदीशी. कधी? अगं आता बोलतो म्हणले की लगेच वेळ कशी सांगू तुला? ठीक आहे मी थोडे दिवस वाट बघेन पण तुम्ही जर नाही बोललात ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा मी जाऊन वंशनसोबत बोलेन. भया 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 ही मोना तर पक्की डालगच निघाली की हिनं हिच्या नवऱ्याला सहजासहजी लगेच तयार बी केला. आता बघू ना यांच्या घरातली भांडणं कशी थांबतात ते. काय हे सगळं काय केलंय तुम्ही? मा अगं हे सगळं तुझ्यासाठी आहे. बाबा आणि मी बी केले. एवढं सांगून कसं करणार आहे? अप्पे हे म्हणजे अमूल मला म्हणला अप्पे ही चिठ्ठी आहे मग अशी लिहित होतो ना मी तुला सांगितलं नाही काय लिहितोय ते नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन गेलीस. अमोल इथेच आहे. अगं तेच अगं मा हे माझीच आयडिया आहे. या अमोल ऐक ना मला जी वाटते ना लिहिलंय त्यामध्ये सगळं हसू नको तू वाच तेवढं वाच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.